नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सकाळी आपण वनरक्षकाचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडची जी डेट आली त्या डेट संदर्भात आपण व्हिडिओ बनवला. बट काही विद्यार्थ्यांना अजून कन्फ्युजन आहे. बहुतेक विद्यार्थ्यांची ज्यावेळेस आपण कमेंट्स वाचतो त्यामध्ये कळतंय की बहुतेक विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा ते प्रॉब्लेम क्रिएट केलेत. बहुतेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना डेट ऑफ बर्थ चुकवली, कोणी नावामध्ये स्पेलिंग चुकवली, तर काही विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट जे काढलं त्यामध्ये त्यांच्या नावामध्ये चूक आहे मित्रांनो. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? सर्वात आधी मित्रांनो, अशा ज्या चुका असतील त्या चुका कृपया करून आधीच दुरुस्ती करून घ्याव्या. आता कुठल्या चुका? ठीक आहे की कास्ट सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस तुम्हाला तर कळतं की आपल्या जे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, मग ते त्याच वेळेस आपण करेक्शन करून घ्यायचं. की ऐन वेळेस मित्रांनो अशी जे आपले ऐन वेळेस आपल्या तोंडात आलेला जो घास आहे तो घास आपला जायला नको, कारण की तळमळ असे मित्रांनो. अशा चुका बहुतेक जण करतात. मीही अशी एक चूक केली होती आणि अनफॉर्च्युनेटली त्या चुकांमुळे आपल्याला पुढचं जे आपलं आयुष्य असतं ते आयुष्याला आपल्याला चांगल्या गोष्टीला जर अनफॉर्च्युनेटली चुकावं लागलं तर मग भविष्यात आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नसतो. बट आता जे झालंय ते झालंय, त्याच्यावर आपण काही करू शकणार नाही. बट अशा ज्या चुका असतात फॉर्म भरताना काळजी घेणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. आता बघा, बहुतेक विद्यार्थ्यांनी आता एकेकाचं आपण उत्तर देऊया की एकाने मेल ऐवजी फिमेल केलंय. मग आता याच्यामध्ये माणूस आणि बाई केवढा मोठा फरक आहे मित्रांनो. आणि म्हणून आता अशा विद्यार्थ्यांना काय करता येईल? तर आता फॉर्म तर आपल्याला एडिट करता नाही येणार, आणि चांगले जर मार्क्स असतील ओके तर मग आपण काय करा बघा, जातील तर जातील 100-200 रुपये, पण ऍफिडेव्हिट करून घ्या. सेम गोष्ट मी याच्यात पण सांगणार आहे. कास्ट सर्टिफिकेट्स मध्ये जर आपल्याला कळते की आपल्या नावामध्ये गडबड आहे, आपल्या नावामध्ये स्पेलिंग चुकीची आहे, मग ज्या दिवसापासून आपण फॉर्म भरला त्या दिवसापासून मित्रा का आपण दुसरं प्रकरण टाकलं नाही कास्ट सर्टिफिकेटचं, इथेच आपण चुकतो आणि इथेच आपली जी घोडचूक आहे ती घोडचूक आपल्याला भविष्यात नडते. ठीक आहे, आता जर कास्ट सर्टिफिकेट्स आणि तुमच्या नावामध्ये बदल असेल तर त्याचं एक ऍफिडेव्हिट करून घ्या. शक्य असेल तर नवीन प्रकरण टाकून द्या, त्याची पण पोच पावती सोबत ठेवा, म्हणजे आपल्याला ऐन वेळेस कोणी बोलणार नाही. सेम आईच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही ते ऍफिडेव्हिट करून घ्या. नंतरचा बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की व्हॅलिडिटी जी आहे ती SC ST विद्यार्थ्यांना पण लागणार आहे का? मित्रांनो, व्हॅलिडिटी जर तुम्ही कुठल्या आरक्षण घेत असाल, ओबीसी घेत असाल, NT ब क ड SC ST, व्हॅलिडिटी ज्यावेळेस तुम्ही ते फॉर्म भरताना क्लिक केलंय तर तुम्हाला तिथे सबमिट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तिथे क्लिक केलं नसेल तर कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस रुजू होता त्यावेळेस तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी देण्यात येतो आणि त्या 6 महिन्यामध्ये ते आपलं व्हॅलिडिटी येतं. आता त्याला एवढी प्रोसेस नसते. ज्याप्रमाणे आपण 12वी मध्ये व्हॅलिडिटी काढण्यासाठी खूप काही आजच्या पंचायती आपल्याला तिथे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात, तर एवढं त्यावेळेस आपल्याला हरिशमेंट नसते. ते लवकर त्यांना LC आणि TC मधला फरक माहित नाही. तर मित्रांनो, LC ही 12वी पर्यंत आपल्याला मिळतं. 10वी-12वी पर्यंत LC मिळते, म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, शॉर्ट मध्ये जन्माचा दाखला. ओके, जन्माचा दाखला किंवा आपल्या शाळा सोडल्याचा दाखला. आणि TC म्हणजे काय? TC नंतर हे 12वी नंतर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला जाता, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाता, त्याचं रूपांतर हे ट्रान्सफर सर्टिफिकेट मध्ये होतं. तर दोघं गोष्टी सेम असतात, बाकी काही फरक नसतो. बहुतेक आता त्याच्यानंतर बहुतेकांचा विषय येतोय की आम्ही जे नॉन क्रिमिलियर काढलं होतं त्या नॉन क्रिमिलियर मध्ये आम्ही त्यावेळेस काढलं होतं आणि आता आमच्याकडे अपडेट आहे, त्यावेळेस ते एक्सपायर झालं होतं आणि एक्सपायर आम्ही अपलोड केलं होतं. सो नो वरी, तुमचं इथपर्यंत नाव आलंय तुमचं. तुम्हाला आता जे तुम्हाला ते आता अपडेटेड डॉक्युमेंट्स दाखवायचे. महिला आरक्षण, आता महिलांना महिला आरक्षणासाठी आमच्याकडे सर्टिफिकेट्स लागणार आहे का? तर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काही घाबरायची गरज नाही. LC आणि TC आमच्या कॉलेजमध्ये राहिलेलं आहे. मग आता बाकीचे डॉक्युमेंट्स आम्हाला कॉलेजकडून मिळत नाहीये, मग आम्ही काय करू? तर अशा केसमध्ये तुम्ही मित्रांनो बोनाफाईड घ्या. बोनाफाईड हे तुम्हाला तिथे उत्तम आहे. बोनाफाईडचं तुम्हाला तिथे ऑप्शन असतं की बोनाफाईड वर लिहिलेलं असतं की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे सबमिट आहे, असा त्याचा अर्थ होतो. अजून याच्यामध्ये जर काही राहिलं असेल माझ्याकडून तर मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्की त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण शक्यतो जर तुम्हाला ऍफिडेव्हिट करता आलं तर ऍफिडेव्हिट करा. आणि काय होतं ना बघा, आता LCचे साधारण गोष्ट आहे. LC किती आपण इकडे तिकडे फेरफटका मारतो आणि कित्येक पैसे आपण असेच उडवून देतो. LC आपल्याला डुप्लिकेट LC 50 ते 100 रुपयामध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला देईल आणि ते देणं त्यांना भाग आहे, ते कोणीही तुम्हाला अडू शकत नाही. तर मग असं 50-60 रुपये 100 रुपयाचं LC आपल्याला काढायला काय फरक पडतोय? उगाच
याच्या त्याच्या गोष्टी ऐकून किंवा काय होईल जे होईल ते होईल अशा गोष्टी नाही. बघा तुमच्याकडे जेवढे जास्त डॉक्युमेंट्स असतील तेवढे तुमचे चान्सेस वगळण्याचे कमी असतात. सो तयार राहा. तुमच्याकडे जेवढे मॅक्झिमम डॉक्युमेंट्स तुम्ही दाखवू शकता ते दाखवा. बघा काय असतं ना, समोरच्याची एक तो एक टाइम असतो, काळ असतो. त्या काळमध्ये जर तुम्ही दाखवत गेले एखादा जो चेक करणारा असतो, हा ठीक आहे असं म्हणत पण तुमचं जर एखादी नसेल तरी त्याच्यामध्ये ते गणलं जातं. म्हणून जेवढे शक्यतो जेवढे डॉक्युमेंट्स दाखवता येतील तेवढे दाखवा. आणि हे तुमचं जे काही आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे, रनिंगसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहे. सो अशा गोष्टींना तुम्ही सगळे क्वालिफाय व्हा. वेल अँड गुड पॉझिटिव्ह वेने जा. टेन्शन घेऊ नका, कारण की दुनिया खूप मोठी. या दुनियामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहे. त्यामुळे एका भरतीने आपलं भविष्य ठरत नाही. ज्यांच्या कोणाच्या चुका झाल्या असतील त्या चुका भविष्यात करू नका. आणि जर करत असाल तर मग भविष्यात तुम्हाला पश्चातापाशिवाय पर्याय नाही. ओके, बेस्ट ऑफ लक सगळ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी, रनिंगसाठी. अजून अपडेट आपण कंटिन्यू घेत असणार आहे. जसे जसे अपडेट माझ्यापर्यंत येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत नसणार आहे. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय सद्गुरू.